निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होत आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचे पारडे जरा जड वाटतंय. परंतु अचानक निवडणूक रिंगणातून बाहेर पडलेले माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे मात्र सध्या सर्व राहुरीकरांचं लक्ष लागून आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचं देखील याकडे लक्ष लागलंय. पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी तनपुरे हे भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू होती. परंतु यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून खिल्ली उडवली गेली होती. परंतु आज मात्र सुजय विखे पाटील आता तनपुरे यांच्यावर स्तुती सुमन उधाळू लागले आहेत. त्यामुळे प्राजक्त तनपुरे भाजप प्रवेश करणार का असा प्रश्न निर्माण होतोय. उमेदवारी न करणाऱ्या तनपुरे यांनी आपली भूमिका पुरेशी स्पष्ट केली नसल्यानं विखे पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांसह आपण तनपुरे यांची भेट घेणार असल्याचं देखील जाहीर सभेतून सांगितलंय. त्यामुळे आता कुठल्याही क्षणी प्राजक्त तनपुरे आपली भूमिका जाहीर करतील असं वाटतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यानं भाजपसाठी अनुकूल भूमिका बनलेली आहे. त्यांनी उघडपणा भाजपबरोबर जाणं टाळलंय. तनपुरे यांनी आपण अद्याप महाविकास आघाडीमध्येच आहोत असं अप्रत्यक्षपणे सध्या तरी सूचित करतायत. तनपुरे यांचे समर्थक असलेले प्रमुख पदाधिकारी हे मात्र तनपुरे काय भूमिका घेतायत याकडं लक्ष ठेवून आहेत. ते अद्याप कोणत्याच उमेदवाराच्या बाजूने सक्रिय झालेले नाहीत. त्यामुळेच ते तनपुरे यांच्याकडून मिळणाऱ्या सूचनेच्या प्रतीक्षेत असल्याचं समोर आलंय. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या निर्णयावर बरेचसे तळागाळातील कार्यकर्ते हे नाराज असल्याचं दिसून येत आहे. तनपुरे यांचा राहुरीसह पाथर्डी व नगर तालुक्यात देखील मोठा कार्यकर्ता वर्ग आहे. राहुरी तालुक्यातील नगरपालिका, बाजार समिती, साखर कारखाना अशा प्रमुख ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांवर तनपुरे परिवाराचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यांचे वडील असतील किंवा आजोबा यांच्यापासून राहुरी मतदारसंघावर एक हाती सत्ता ही तनपुरे कुटुंबाची राहिलेली आहे. त्यामुळं तनपुरे कुटुंबियांना मानणाऱ्यांची संख्या देखील राहुरीमध्ये मोठी आहे. काही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवार गट यांचे उमेदवार असलेले गोविंद मोकाटे यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. मात्र त्यांना थांबण्याची सूचना ह्या प्राजक्त तनपुरे यांनी दिली होती. त्यानंतर मात्र काही प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या प्रचारापासून दूर राहिलेले आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी सुजय विखे पाटील यांनी भाजपची गाडी आता संपूर्णपणे भरलेली आहे असं वक्तव्य करत प्राजक्त तनपुरे यांची खिल्ली उडवली होती. आता मात्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रचार सभेतूनच तनपुरे यांचे आभार मानण्यास सुरुवात केली. तनपुरे व त्यांच्या समर्थकांनी अद्याप उघडपणे भूमिका स्पष्ट न केल्यानं विखे पाटील यांनी प्रचार सभेतून तनपुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा अपमान होईल अशा भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी जे आहे त्या घेऊ नये असंही आव्हान यावेळी विखे पाटलांनी केलं. येत्या काही महिन्यात राहुरीमध्ये सर्वत्र कमळ जे आहे ते फुललेलं दिसल. कोणत्याही बांधावर गेलं तरी कमळ फुललेलं राहील. राहुरीला 3 दादा मिळतील. सुजयदादा, अक्षयदादा व प्राजक्त दादा असे 3 आमदार, ते 3 दादा मिळतील अशी देखील जाहीर सभेतून डॉक्टर सुजय विखे पाटील हे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर तनपुरे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपली भूमिका स्पष्ट करतील असं दिसतंय. 2 दिवसांपूर्वी विखे पाटील यांनी राहुरीमध्ये बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची राहुरीमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यावेळी तनपुरे यांची भेट पुन्हा घेऊन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय पुन्हा एकदा आपण तनपुरे यांची भेट घेणार असल्याचं यावेळी सुजयदादा विखे पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळेच पोटनिवडणुकीत तनपुरे यांच्या भूमिकेला आता महत्त्व प्राप्त झालं आहे.
पोटनिवडणुकीत चुरस नसल्यानं उन्हाचा तडाखा यामुळे मतदान कमी होण्याची चिन्ह आहेत. मतदानाचा टक्का घसरला तर याचा गंभीर परिणाम भाजपला भोगावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये तनपुरे व त्यांचे समर्थक आपल्याबरोबर असावेत अशी भाजपाची सध्या भूमिका आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांची भाजपचे ज्येष्ठ नेते भेट घेऊन मनधरणी करतील अशी माहिती आता समोर येते. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रमुख नेते आहेत. परंतु काही दिवसांपासून ते पक्षाच्या सर्वच कार्यक्रमापासून दूर आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेतायत हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. राजसत्ता न्यूज ब्युरो, राहुरी, अहिल्यानगर.